नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचे स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये स्वागत. आज आपण बुद्धिमत्ता या टाईपचा प्रश्न बघणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न खूप जास्त महत्वाचे आहेत आपल्या टेट एक्झामसाठी, बाकीच्या एमपीएससीच्या सर्व एक्झामसाठी, स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी. हे प्रश्न खूप जास्त महत्वाचे आहेत. आपण सुपर आयडियाचा वापर करणार आहोत. हा व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा, प्लीज स्किप करू नका. जर स्किप केला तर ह्या ज्या मेथड आहेत त्या अंडरस्टँडिंग करता येणार नाही. आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की तो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, नवीन प्रश्न बघा. दिलेल्या पर्यायातून श्रेणी पूर्ण करा. दिलेल्या पर्यायातून श्रेणी पूर्ण करा. प्रश्न आकृत्या ह्या अशा आहेत बघा. आता ही जी आकृती आहे ही आकृती ए आहे. ही जी पहिली आकृती आहे ही ए आकृती आहे, ही बी आकृती आहे आणि सी आकृती आहे. आपल्याला डी ही आकृती जी आहे ती ओळखायची आहे, ही आयडेंटिफाय करायचं आहे. तर हे असे चार पर्याय दिलेत. हा पहिला पर्याय, हा दुसरा पर्याय, हा तिसरा पर्याय आणि हा चौथा पर्याय. पहिलं काम करायचं, या प्रश्नामध्ये ऍक्युरेटली ऑब्झर्वेशन पाहिजे, अचूक ऑब्झर्वेशन पाहिजे. बघा, या पहिल्या डायग्राम मध्ये आत ही दोन सर्कल आहेत, एक आणि दोन सर्कल आहेत. इथे एक सर्कल आहे, इथे दोन सर्कल आहेत. म्हणजे सर्कलचं जे रोटेशन आहे बघा, इथे दोन, इथे एक सर्कल कमी झालं, परत इथे दोन. आता आपल्याला पुढची जी डायग्राम असेल त्या डायग्राम मध्ये किती सर्कल असणार? एक सर्कल असणार. हे पहिल्यांदा क्लिअर झालं, हे पहिल्यांदा समजून घ्या. ए मध्ये दोन सर्कल, बी मध्ये एक सर्कल, सी मध्ये दोन सर्कल, डी मध्ये एक सर्कल पाहिजे. एक सर्कल पाहिजे. म्हणजे बघा, हे असे जे चार ऑप्शन दिलेत, या ऑप्शन मध्ये बघा दोन सर्कल आहेत, इथे एक सर्कल आहे, इथे एक सर्कल आहे. म्हणजे हा ऑप्शन चुकीचा, एक ऑप्शन चुकीचा निघाला. ओके, पहिला ऑप्शन हा चुकीचा आहे. का? तर इथे दोन सर्कल आहेत. इथे जे डायग्राम दिलेले आहे बघा, ए मध्ये दोन सर्कल, बी मध्ये एक, सी मध्ये दोन, डी मध्ये एक सर्कल पाहिजे. म्हणजे हा ऑप्शन चुकीचा. आता राहिले तीन ऑप्शन बघा. इथे डार्क सर्कलचा पार्ट आहे, रेखांकित केलेला हा पार्ट आहे, हे रेखांकित सर्कल आहे. इथे कुठे रेखांकित सर्कल आहे का बघा, इथे आहे का नाही, इथे आहे का नाही, इथे आहे का नाही. म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा. हे दोन ऑप्शन आपण चुकीचे बघितले. आता राहिलेला हा सी हा बी हा ऑप्शन किंवा हा डी हा ऑप्शन जो आहे, यापैकी एक ऑप्शन करेक्ट असणार. इथे बघा, हा ए, हा बी, हा सी आणि हा डी, या चार पैकी ए आणि सी हे ऑप्शन हे 100% चुकीचे आहेत. आता बी आणि डी मध्ये अजून ऑब्झर्वेशन बघूया, अजून ऑब्झर्वेशन करूया. बघा, इथे हा रेखांकित पार्ट आहे, हा रेखांकित पार्ट आहे. म्हणजे हा या डायरेक्शन मध्ये रोटेट झाला, हा पार्ट असा रोटेट झाला. ठीक आहे, म्हणजे हा चेंज आपल्याला भेटला. ठीक आहे, पुढे बघा. आता पुढे हा रेखांकित पार्ट आहे, म्हणजे हे रोटेशन हे असं झालं बघा, हे रोटेशन असं झालं. इथून हा पार्ट इकडे गेला. ठीक आहे, हा रेखांकित केलेला पार्ट आहे. आता पुढचं रोटेशन सांगा. म्हणजे हे जे रोटेशन आहे हे क्लॉकवाईज रोटेशन आहे. घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो तसं हे रोटेशन आहे. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक रोटेशन चेक करायचं आणि त्रिकोण असेल, सर्कल असेल किंवा ह्या रेषा आहेत, रेषांची किंमत मोजू शकता. त्याच्या आधारे हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. खूप जास्त सोप्या ट्रिक्स वापरायच्या आहेत. आता पुढे हे रोटेशन असं केलं बघा, हा रेखांकित पार्ट इथे आला. पुढे हे रोटेशन असं केलं, हा पार्ट इथे हा भेटला, हा रेखांकित पार्ट आहे.
आता पुढचं रोटेशन बघा, हे असं असणार आहे. म्हणजे आपल्याला हा रेखांकित केलेला जो पार्ट आहे तो इथे पाहिजे. बघा इथे आहे का तर नाही, हा इथे आहे म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. हा 100% चुकीचा ऑप्शन आहे. आता करेक्ट ऑप्शन बघा, हा हा पार्ट आपण रोटेट केला, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेशन केलं, घड्याळाच्या दिशेने आपण रोटेशन करतोय. बघा इथून पुढे हा छायांकित केलेला पार्ट आहे, रेखांकित पार्ट आहे आणि एकच सर्कल आहे म्हणून हा ऑप्शन करेक्ट आहे. चौथा ऑप्शन हा बरोबर आहे. तर ह्या अशा सुपर आयडियाचा वापर करायचा आहे. दिसताना प्रश्न खूप जास्त अवघड दिसतो, पण तुम्ही ह्या आयडियाच वापरल्या की हे अवघड प्रश्न पण सोपे बनणार आहेत आणि काही सेकंदात सॉल्व्ह करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं काम करायचं त्याचं रोटेशन चेक करायचं आणि सर्कल आहे, त्रिकोण आहे, अजून काय वेगवेगळे देऊ शकतात. पक्ष्यांचे चित्र देऊ शकतात, प्राण्यांचे चित्र देऊ शकतात. ते तुम्हाला रोटेशन करायचं आहे आणि करेक्ट आकृती ओळखायची आहे. तर प्लीज या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन नवीन नोटिफिकेशनसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके.